नमस्कार. पुन्हा एकदा दरवेळीप्रमाणे आमच्या विनंतीस मान देऊन तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आम्हाला प्रत्येक वेळी भेटायला येता. खरंच मनापासून खूप आभारी आहे मी तुमच्या सगळ्यांचा. आणि खरं तर आम्ही स्वतःला नशीबवान समजतो की आम्हाला पावला पावलावर तुमची साथ मिळते. आम्ही वाहिनी म्हणून सुद्धा फार नशीबवान आहोत की अशी दिग्गज स्टारकास्ट आमच्या नशिबी येते, जेणेकरून आम्ही सशक्त कॉन्टेंट रसिक प्रेक्षकांपर्यंत पोचवू शकतो. असे दिग्गज निर्माते, दिग्गज लेखक, दिग्गज दिग्दर्शक अशी एक खूप सशक्त मूठ बांधल्यामुळे स्टार प्रवाह आज खरंच फार नशीबवान आहे. आणि खरंच सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार की तुम्ही एक वाहिनी म्हणून सुद्धा आमच्यावर तितकाच विश्वास ठेवता जितके रसिक प्रेक्षक आपल्या सगळ्यांवर ठेवतात. थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि कुठलीही मालिका असू देत, कुठलंही कथानक असू देत, त्या कथानकात जोपर्यंत लेखक लपंडाव निर्माण करत नाहीत तोपर्यंत ती यशाच्या शिखरावर जात नाही. त्यामुळे आज खरंच हा खूप छान योग आहे की लपंडाव करता करता, खेळता खेळता, मांडता मांडता आपण सगळेच पुन्हा एकदा नशीबवान ठरू. आणि ह्या 2 मालिका ज्या 15 तारखेला एकत्र लॉन्च होत आहेत त्यांना पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांची पसंती मिळेल आणि आपल्याला तितकंच यश मिळेल. थँक्यू सो मच. रुपाली, आधी आम्हाला संजना म्हणून तू आवडलीस आणि आता सरकार या भूमिकेत तू आहेस. तुझ्या लुकची सगळीकडे चर्चा होतीये. एक वेगळा लुक आहे हा. लुक तू किती एन्जॉय करतेस आणि आता संजनामधनं सरकार हे ट्रान्झिशन तू किती एन्जॉय करतेस? सर्वप्रथम सगळ्यांना वॉर्म वेलकम करते. थँक्यू सो मच, तुम्ही सगळे आलात. स्टार प्रवाहाचे आभार, कारण अँटेगनिस्ट इतकी सुंदर दिसू शकते हे खरंच स्टार प्रवाहाने अंडरलाईन केलं. संजनाचा लुक जसा प्रत्येकाला आवडला, संजनाच्या साड्या विकल्या जातात. मी त्याच्या ओपनिंगसाठी गेले होते. ज्वेलरी म्हण, साड्या म्हण. तसंच मला असं वाटतं की सरकार हे कम्प्लिटली वेगळं पॅलेट आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे सरकारला. आणि त्यामध्ये डेफिनेटली चॅनल म्हणून सतीश राजवाडे सर, अजिंक्य, मोनिका, त्याच्यानंतर आमच्या प्रोड्युसर्स वैशाली, ह्या सगळ्यांचाच हातभार आहे त्या गोष्टीसाठी की ती प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळी दिसली पाहिजे. संजनाचा लुक कुठेही कॉपी होता कामा नये. त्याच्यामुळे खूप वेगळं पॅलेट आहे, कलर पॅलेट वेगळं आहे, तिचं लुक वेगळं आहे, तिची ज्वेलरी वेगळी आहे. म्हणजे आत्ता मगाशीच मी तिला दाखवत होते की ह्या प्रेस कॉनसाठी पुण्यातल्या सतीश सर, पुण्यातल्या एका फॅनने ब्लाऊज पाठवलाय आणि एक साडी पाठवली, त्यावर सरकार लिहिलेलं आहे. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की ते अडॉप्ट करतायत आणि त्या पद्धतीने लोक ते फॉलो करणार आहेत. डेफिनेटली सरकार आणि लपंडाव सुद्धा एक बेंचमार्क सेट करेल आणि ते आम्हा कलाकारांना खूप मज्जा येणार आहे ते करताना. मी एन्जॉय करते डेफिनेटली. मोनिका प्लीज ये. मोनिका कम. अजिंक्य पुढे सो. ये. मोनिका ही आमची प्रोग्रामिंग अँड कॉन्टेंट हेड आहे आणि अजिंक्य हा शो लीड करतोय. कृतिका, आजपर्यंत चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या तू तुझ्या अभिनयाची छाप पाडलेली आहेस आणि आम्ही तुला एका मोठ्या स्क्रीनवर पाहिलेलं आहेच. पण आता मालिका विश्व म्हणजे रोजच तू दिसणार आहेस आणि तुझी सुद्धा ही पहिली मालिका असणार आहे. मालिका विश्वातलं हे पहिलं पाऊल तुला कसं वाटतंय? खूप छान, म्हणजे खरंच खूप छान वाटतंय, खूप एक्साइटिंग वाटतंय. आणि जरी मालिका विश्व म्हणजे मी पहिल्यांदाच आता मालिका करते, मालिका विश्वात पदार्पण करते, पण तरी शेवटी अभिनय हा अभिनय असतो आणि माध्यम फक्त वेगळं आहे. एक चॅलेंज आहे की रोज काम करायचं, म्हणजे रोज दिसण्यासाठी रोज काम करायचंय. जे आता गेले काही दिवस जे आम्ही शूट सुरू केलंय तर ते कळतंय की ओके आपल्याला रोज भरपूर सीन्स करायचे. पण इतकी छान टीम मिळाली आहे, म्हणजे मग ते को ॲक्टर्स असतील, डिरेक्टर सर आमचे अवधूत सर, म्हणजे ते माझ्याकडनं ज्या पद्धतीने काम करून घेत आहेत, लिहायला म्हणजे लिहूनच इतके मस्त येत आहेत सीन्स की टीम खूप मस्त असल्यामुळे मला तो प्रवास हे सगळं खूप छान वाटतं आणि मी अगदी पुरेपूर एन्जॉय करते. आणि तुम्ही एन्जॉय करताय त्यामुळे आम्ही सुद्धा ते एन्जॉय करणार आहोत ती सिरियल. चेतन,
तू नेहमीच स्टार प्रवाहाचा एक सदस्य, परिवाराचा सदस्य राहिलेला आहेस. लाडका सदस्य, सतीश सरांकडनं आलेले लाडका सदस्य राहिलेला आहेस आणि यापुढेही राहशील, म्हणजे यात काहीच शंका नाही. पण आज एक वेगळं पात्र साकारताना आत्ताच आम्ही बघितला तो कान्हा, तर एकूण काय आहे, म्हणजे आता मालिका बघावी लागेलच, आम्हाला माहिती आहे ते तुझं पात्र कळण्यासाठी, भूमिका कळण्यासाठी, पण काय सांगशील आपल्या या मालिकेबद्दल? कान्हा दिवसेंदिवस असा उलगडत जाणार आहे असं मला वाटतं. म्हणजे प्रोमो मधला कान्हा आणि पहिल्या एपिसोड मधला कान्हा आणि 6 महिन्यानंतरचा कान्हा, ह्यात खूप व्हेरिएशन्स आहेत. आणि एक ऍक्टर म्हणून या गोष्टी करायला मिळणं एकाच सिरियलमध्ये, मी खरा नशीबवान आहे असं म्हणायला हरकत नाही. तर हे सुद्धा आहेच. पण मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, 2 मिनिटं घेतो. 2009 साली गैर नावाची फिल्म आली होती, जी सतीश सरांनी डिरेक्ट केली होती. त्याच्या प्रमोशन करता ते नाशिकमध्ये आले होते आमच्या कॉलेजमध्ये. आणि सगळेजण अंकुश चौधरी, संदीप कुलकर्णी यांना बघण्याकरता गेले होते. मी नुकतंच नाटकांमधनं काम करायला सुरुवात केली होती. मी सतीश सरांसाठी गेलो होतो. म्हणलं यांची नजर माझ्यावर पडली ना तर ते म्हणतील एक मिनिट माझ्या फिल्ममध्ये काम करशील, असं मला वाटलं होतं. पण त्या दिवशी सगळ्यांना कॉलेजला यायचंच होतं. एवढी गर्दी झाली, त्या गर्दीत मी दिसलोच नाही. पण संध्याकाळी त्याचा प्रीमियर होता नाशिकमध्येच. तर प्रीमियर करता मी पण गेलो, पण तिकीट्स मिळाली नाही. तेव्हा हाऊसफुल शो होता तो. आणि त्या गर्दीत सतीश सरांशी जाऊन बोलणं वगैरे या सगळ्या गोष्टी शक्यच नव्हत्या. आणि मग मी आणि माझा मित्र असं निराश झालो आणि तिकडनं निघालो. तर सतीश सर आणि अंकुश सर कॅफेटेरियात बसले होते. फक्त दोघंच होते, बाकी सगळे लोक आतमध्ये फिल्म बघत होते. म्हटलं आता जाऊ, आता यांची नजर पडणार म्हणजे पडणार. ते बघता क्षणी विचारतील एक मिनिट काम करशील माझ्या फिल्ममध्ये. पण तसं गंमत अशी झाली, मी गेलो जवळ, मी सांगितलं सर तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये आला होतात, पण अनफॉर्च्युनेटली मला आत्ता काही तिकीटं मिळाली नाही. तर ते म्हणाले की हरकत नाही मित्रा, उद्या ये आणि फिल्म बघ. मी त्यांच्या नजरेत शोधत होतो की पण त्यांच्या नजरेत मला तेव्हा हेच दिसलं की निघू शकतोस आता. ते मी वाचलं आणि मी निघालो. त्यानंतर जवळपास म्हणजे आता त्या गोष्टीला झाले 10, 12, 15 वर्ष काहीतरी. 10, 12, 15 वर्ष हा जो काय लपंडाव मी खेळतो आणि त्यातनं आत्ता मी नशीबवान ठरतोय की या एका स्टेजवर जुळून आलाय. थँक्यू सो मच. वा, तुमच्यासाठी नवीनच अनुभव असेल ना? ऍक्च्युली माझ्या लक्षात नव्हतं, पण आता ह्याच्या पुढे कोणी भेटेल तर मी लक्षात ठेवेन. आणि मी किमान माझ्या नजरेत आता निघ एवढं आणणार नाही, इतका अभिनय तरी करायचा प्रयत्न करेन. पण खरंच खूप बरं वाटलं ऐकून. आणि अजून मला एक सांगावं वाटतं की ह्या मालिकेद्वारे आम्ही एक नवीन चेहरा, जे आत्ताच तुम्ही म्हणालात कृतिका देव, हा रसिक प्रेक्षकांपर्यंत छोट्या पडद्यावर घेऊन येतोय. आणि तिच्या सोबत जी दिग्गज मंडळी आम्हाला मिळाली, जे गेले 5 वर्ष सातत्याने आमच्या सोबत कलाकार म्हणून, आमची स्ट्रेंथ म्हणून, आमची ताकद म्हणून आमच्या सोबत उभे आहेत, असे अनेक कलाकार आज आपल्याला इथे भेटणार आहेत. त्यापैकी रुपाली एक आहे, जी आई कुठे काय करते पासनं आमच्या सोबत आहे. आणि पुन्हा एकदा आमच्यावर विश्वास ठेवून हे पात्र ऍक्सेप्ट केल्याबद्दल तुझ्या मनापासून खूप आभार. चेतन आमच्या बरोबर ठिपक्यांची रांगोळीपासून आहे. जरी त्या दिवशी निघ आता असे भाव डोळ्यात तुला दिसले असले तरी आता पुन्हा पुन्हा तू आमच्या सोबत राहावंस असेच भाव आहेत. शिरीष लाटकर सारखे दिग्गज लेखक, अवधूत माझ्यासोबत असंभव या मालिकेपासून आहे. त्यामुळे खरंच खूप गुणी दिग्दर्शक आहे. चारू आणि आर्जा, बहुतेक मी फार त्रास दिलाय त्यांना, पण खरंच एक नवीन नवीन निर्माते, नवीन उमेद, नवीन जोश, नवीन 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 काहीतरी सातत्याने केलं पाहिजे ही ऊर्जा, त्यामुळे सगळंच खूप छान जुळून आलंय. आणि हा लपंडाव फार दीर्घकाळ चालत राहावा रसिक प्रेक्षकांबरोबर. जोपर्यंत त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळतील तोपर्यंत आपण 1000 एपिसोडचा पल्ला गाठला असेल असं मी म्हणतो. अजिंक्य खूप मेहनत करतोय. आणि मोनिका, थँक्यू फॉर ऑल दी हार्ड वर्क. ज्या पद्धतीने तू शोज बनवतेस स्टार प्रवासासाठी, माझी मार्केटिंग टीम, माझी CI टीम, माझे कमर्शियल, सगळे 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 थँक्यू सो मच. तुमच्याशिवाय हा लपंडाव मोठा होणार नाही. या मालिकेच्या निर्मात्या चारू सिंग आणि आर्जा पटनाईक
मराठी मालिका विश्वातलं पहिलं पाऊल त्या दोघींचं सुद्धा आहे. म्हणजे आतापर्यंत हिंदी मालिका विश्वामध्ये त्यांनी भरपूर काम केलेलं आहे, अनेक वर्ष दर्जेदार मालिका दिलेल्या आहेत दोघींनी. पण आता मराठी मालिकेसाठी दोघींनीही पुढाकार घेतलाय. दोघींनाही विचारायचंय, हिंदी मालिका विश्वात काम केल्यानंतर आज मराठी मालिका का करावीशी वाटतेय? प्रेक्षकांचं प्रेम आणि मालिकेचं असलेलं कंटेंट हे तुम्हाला कसं काय वाटतंय आणि दर्जेदार अजून मालिका आपल्यापर्यंत पोहोचवाव्यात यासाठी निर्माते म्हणून तुम्ही कशा कामाला लागलात? फर्स्ट ऑफ ऑल इट्स थँक यू टू ऑल ऑफ यू, एस्पेशली सर मोनिका and Ajinky for giving us this opportunity. And who doesn't want to work with leaders? But we are also greedy, ना? We want to work with people who are on the top. पता है ना, उनसे सीखने को जो मिलेगा वो कहीं और से नहीं मिलेगा. It's as simple as that. So our eyes were always on Star Prabha. हमको स्टार प्रभा के साथ शो करना था तो करना था, इसलिए हम पीछे पड़े रहे सर के जब तक ही हैड टू गिव अस दिस शो. एंड इट्स लाइक सच अ लर्निंग. आई टेल एवरीबडी, एवरी मीटिंग विद सर, विद मोनिका, विद अजिंक्य इज यू गो बैक विद समथिंग, कुछ सीख के हम वापस आते हैं हर बारी. लैंग्वेज इज नॉट रियली, लैंग्वेज इज द सेम, डजंट मैटर. एंड ऑफ द डे इट्स लाइक इमोशंस एंड एवरीथिंग. सो लैंग्वेज इज नॉट अ बैरियर. हमें समझ में आती है, बोलनी नहीं आती, लिखनी नहीं आती, बट वो कभी हिंड्रेंस नहीं रहा. बट ऑनेस्टली इफ यू आर वर्किंग विद अ टॉप player, then there's no problem, na? So we have got the best deal out of this. That's what we feel. पण ते खरंच तेवढं सोपं नाहीये. जवळजवळ 1.5 वर्ष मीटिंग सुरू होते आणि त्याच्यानंतर ही मालिका आज रसिक प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्यामुळे तो पेशन्स आणि ते हार्डवर्क करण्याची तयारी सुद्धा लागते. सो थँक्यू सो मच. So we have manifested this day actually since 1.5 years. This finally we are all standing on this stage, and on 15th of September the show is launching. Actually both of us, we love Marathi cinema, love Marathi culture. Ganpati Bappa is like our favorite god, and Ukdije Modak is our favorite sweet. So thank you so much to Satish sir for giving us our first opportunity, because first opportunity जो देता है वो भगवान होता है. So 100%. And Monica is working with Monica feels like a big warm hug, because she not only is the fiction head, the programming head, and challenges us, but she also supports us, motivates us, and guides us. And I think Ajinkya पीछे खड़ा है, लेकिन इसके बिना ये शो हो नहीं पाता. इसीलिए वो पीछे खड़ा ये है, बैकबोन है बिल्कुल. और जैसे भाई एक होता है जो सपोर्ट करता है एक बहन को, वैसे उसने इस शो को सपोर्ट किया है. सो थैंक यू सो मच, एंड वी आर जस्ट वेरी वेरी फॉर्चुनेट, वी आर जस्ट वेरी वेरी लकी, वी आर जस्ट वेरी वेरी ब्लेस्ड to be the producers of Lapandao and for our show to be coming on Star Prabha. Thank you so much. अवधूत सर, दिग्दर्शक म्हणून ही मालिका पुढे नेताना काय वेगळा विचार केला गेला? सरांनी आता सांगितलंच की असंभवपासून एकत्र काम करतोय सरांसोबत. अजित सर पण आहेत, आम्ही एकत्रच जे काही शिकलो सुरुवात त्यांच्यापासून आहे. पहिल्या फ्रेमपासून ते दिग्दर्शक म्हणून असंभव, नंतर मी टेक ओव्हर केली. त्यानंतर मग सतीश सरांनी मोलकरीणबाई, लग्नाची वेडी, फुलाला सुगंध मातीचा, अशा बऱ्याच मालिका स्टारसाठी केल्या. आणि ह्या मालिकेसाठी सरांनी स्वतः कॉल करून मला बोलून घेतलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि 2च्या स्लॉटला आम्ही एक इतिहास रचू नक्कीच, असा आम्हाला कॉन्फिडन्स आहे या मालिकेत. आणि तो सगळा तुमच्या साथीनं आहे. प्रेक्षकांना हीच विनंती आहे की 2 वाजता TV समोर नक्की या आणि आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद. ज्यांच्या लेखणीचं नेहमीच कौतुक केलं जातं आणि ज्यांच्या लेखणीतनं काही साकारल्यानंतर नक्कीच ते अजिंक्य ठरतं, तर असा शिरीष आपल्यावर आहे. नमस्कार. स्टार प्रवाहाबरोबर पुन्हा एक नवीन मालिका. स्टार प्रवाह हे माझं घर आहे, हे आत्तापर्यंत पत्रकारांनाही कळून चुकलेलं असेल, कारण दर दुसऱ्या मालिकेमध्ये मी तुमच्यासमोर येत असतो स्टार प्रवाहामधनं. मला असं वाटतं एक लेखक म्हणून मला असं वाटतं की टेलिव्हिजनच्या चौकटीत राहून काहीतरी वेगळं करण्याची संधी देणाऱ्या मालिका फार कमी असतात. आणि माझ्या दृष्टीने लपंडाव त्या पॅरामीटर्सवरती फार महत्त्वाची आहे.
एक अत्यंत वेगळी लव्ह स्टोरी जी आत्तापर्यंत टेलिव्हिजनवरती फार क्वचितच बघायला मिळालेली असेल अशी एक लव्ह स्टोरी घेऊन आम्ही येतोय. दुसरी गोष्ट अत्यंत वेगळी नाती, त्या नात्यांची वेगळी डिमेन्शन्स आणि खूप वेगळ्या पद्धतीचं नाट्य जे तुम्हाला नक्कीच भावेल, सगळ्यांना, सगळ्या प्रेक्षकांना भावेल याची मला खात्री आहे. आणि म्हणूनच ही मालिका माझ्या खूप जवळ आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं आत्ता अवधूत म्हणाला की 2चा स्लॉट आम्ही निश्चितपणे यशस्वी करू. मी एवढंच सांगेन की दुपारच्या वेळेला आम्ही ह्या मालिकेतूनही लोकांना झोपू देणार नाही. लोक जागतील आणि लोक प्रवाह दुपारची प्रत्येक मालिका हिट असते त्याप्रमाणे ही मालिका सुद्धा निश्चितपणे हिट होईल. स्टार प्रवाहाने पुन्हा एकदा संधी दिली. आर्जा मॅम, चारू मॅम, रुपाली माझी खूप जुनी मैत्रीण आहे आणि ही मालिका माझ्यासाठी विशेष अशा करताय की जवळजवळ आम्ही 15 वर्षांनी एकत्र काम करतोय आता पुन्हा. त्यामुळे खूप स्पेशल आहे ही मालिका सगळ्या दृष्टीने. आपण सगळ्यांनी ती निश्चितपणे पाहावी एवढीच विनंती आहे. थँक्यू.